ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। सूत्रांच्या माहितीनुसार पुणे शहरामधील भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबतची युती वाचवण्यासाठी रवींद्र धंगेकर यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतलाय। लवकरच कारवाई होईल अशी माहिती आहे। तर महायुतीमध्ये दंगा नको असं एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकर यांना पुण्यामध्ये जाहीरपणे सांगितलं होतं। तरीही धंगेकरांनी भाजप नेत्यांना टार्गेट करणं थांबवलं नाही आणि त्यामुळेच आता धंगेकरांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र धंगेकर यांची शिवसेनेमधून हकालपट्टी होणार असल्याचं कळत आहे आणि याविषयी बोलण्यासाठी स्वतः रवींद्र धंगेकर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। धंगेकर सर, तुम्ही नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, मात्र तुमची हकालपट्टी केली जाणार असल्याचं कळत आहे। ऐकलंय ते खरं आहे का? नाही, याच्यामध्ये शिंदे साहेबांशी मी बोलणार आहे आणि मी कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला टार्गेट केलेलं नाही, हा पहिला मुद्दा आहे। ज्या ज्या वेळेला पुणे शहरामध्ये अशा काही घटना घडतील त्याला एक कार्यकर्ता म्हणून, एक पुणेकर म्हणून बोललंच पाहिजे। माझं ट्विट बी तसंच आहे की जर पुढची पिढी माफ करणार ना आपल्याला, जी गुन्हेगारी असेल आणि गुन्हेगारी बोललं पाहिजे, सुरक्षिततेवर बोललं पाहिजे, वाहतुकीवर बोललं पाहिजे। ही सत्ता ज्यांच्याकडे त्यांनाच आपण जाब विचारणार, थोडीच आपण दुसरं सर्वसामान्य लोकांना जाब विचारणार आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे। आणि जे मागच्या आठवड्यामध्ये एका चॅनेल मधनं बातमी आली आणि त्या चॅनेल मधनं बातमी आल्यानंतर जैन मंदिर ज्या पद्धतीनं महावीरांचं देवस्थान घाण ठेवलं एका बिल्डरने आणि त्या बिल्डर बरोबर असलेले ज्या संबंधातली लोक आहेत, तर त्यांना आपण जाब विचारला की ह्या गोष्टी ज्या झाल्यात ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि महावीरांना जर तुम्ही घाण ठेवत असताल तर त्याचा विचार हा पुणेकरांना करावा लागेल। देवधर्म हा वाचवण्यासाठी आपला देश निर्माण झालेला आहे आणि देवधर्मच घाण ठेवला जातो, त्यावेळेला जर एक कार्यकर्ता जर बोलला नाही तर मला हे पुणेकर माफ करणार नाही, हा मला जाणीव आहे, म्हणून मी आपलं बोललो। पण मी कुठेही भारतीय जनता पार्टीचं कुठेही नाव घेतलेलं नाही। उलट भारतीय जनता पार्टीतले काही लोक बेछूट माझ्यावर पूर्वीपासून आरोप करतात, मी त्यांना उत्तर बी देत नाही। पण ज्या गोष्टी मी बोलल्या त्या बोललो आणि मी शिंदे साहेबांनी मला बोलवलं तर मी शिंदे साहेबांशी चर्चा करेन। पण जर प्रत्येक वेळेला त्यांनी युती धर्माने ह्या सगळ्या गोष्टी जर आड येत असतील तर मी शिंदे साहेबांशी एकदा बोलेल आणि मी भाजप आणि शिवसेना हा कुठली दरी न करता एक कार्यकर्ता म्हणून जर एखाद्या आमच्याच नेते, सगळे नेते शिवसेनेतले, आपलं शिवसेना असतील भाजपचे असतील, पण त्यांना आपण त्यांच्या चुका दाखवणं हे काही गैर नाही। पण याचा अर्थ आता निर्णय झालेला आहे याविषयीचा, म्हणजे तुमच्यावर कारवाईचा निर्णय झालेला आहे, यामध्ये तथ्य आहे असं समजायचं? नाही, माझ्यावर कारवाई अशी काय मला अजून तुमच्यापर्यंत तसं काही काही याविषयीची माहिती पोहोचली आहे? नाही नाही, माझं माहिती पोहोचली नाही, पण मी माझी बाजू मला ज्यांनी बोलवलं शिंदे साहेब ते नेतेच, माझी बाजू मी त्यांच्या पुढे मांडेल। आणि मी परत एकदा सांगतो तुम्हाला की मला शिंदे साहेब तर माझे नेते आहेतच, पण मला भारतीय जनता पार्टीचा शेवटचा तळागाळातला कार्यकर्ता आला आणि त्यांनी मला विचारलं की धंगेकर तुम्ही चुकताय, आणि मी त्याच्याशी जर त्याला त्यांनी जर मला समजून सांगितलं तरी मी त्याचं ऐकलं नाही, याच्यापुढे मी कुठल्याही नेत्यावर बोलणार नाही। पण हा जो मी विषय बोलतो ह्यात जर चुका असतील तर कुणीही मला येऊन सांगा, मी त्यांचं समाधान करेन। पण धंगेकरजी, तुम्हाला नेमकं काय सांगायचं होतं? कारण तुम्ही म्हणताय की तुम्हाला भाजपवर टीका तुम्ही केलेली नाहीये, फक्त जे काही सत्य परिस्थिती आहे पुण्यामध्ये जे घडतंय ते तुम्ही ट्विटमध्ये सांगितलंय, तर नेमकं काय तुम्हाला सांगायचं होतं त्या ट्विटच्या माध्यमातून? नाही, याच्यामध्ये तुम्ही बघितलं काय लपून राहिलेलं नाही, जी पुण्यातली गुन्हेगारी आहे ती सत्ताधारी लोकांनी मोडून काढली पाहिजे। पुण्यात ज्या पद्धतीनं या जैन समाजाची महावीरांची जी जागा, महावीरांचं देवस्थान आहे, त्या देवस्थान घाण ठेवण्यापर्यंत एक कुठली बँक जी मोकळी जमीन असेल त्याला बँकेचे नियम आहेत, त्या नियमानुसार त्या जागेला कर्ज देतात का, मग हे कर्ज का दिलं आणि दिलं असेल तर मग कुठल्या नियमानुसार दिलं, या सगळ्या गोष्टी आपण कायदेशीर बाजू दिसत नाही आणि त्या कंपनीला पूर्वीपासून असणारे त्यांचे शेअर होल्डर किंवा भागीदार हे खासदार मुळे होते, तर त्यांनाच आपण जाब विचारणार। आणि महावीरांचं एका दिवसात तुम्ही घाण ठेवताना दुसऱ्या दिवशी पत्र देताय की आता हे आम्ही यातला बोजा उतरू, म्हणजे ह्या संस्थानाचा, या बँकेचा, या शासकीय सगळ्या ज्या संस्था आहेत ह्यांचा पोरखेळ चाललाय का? आणि हे जर पोरखेळ जर होत असेल
तर जाब विचारायचा का नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर आहे. तुमचा हा मुद्दा लक्षात आलेला आहे. त्यामुळे आता तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जातं का तेही बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर आता धंगेकरांची नेमकी बाजू काय आहे, ते पुढे नेमकं काय करणार आहेत ते आपण समजून घेतलेलं आहे. मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई केली जाणार आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते असलेले एकनाथ शिंदे यांनी तो निर्णय घेतल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. काही दिवसांपूर्वीच रवींद्र धंगेकर यांनी ट्विट केलेलं होतं आणि त्यांचा निशाणा हा मोहोळकर यांच्यावर असल्याची एक चर्चा सुरू झाली होती आणि त्यानंतर आता धंगेकरांवर कारवाई केली जाणार असल्याचं कळतंय.